शेतकऱ्यांच्या मुख्य प्रश्नासाठी रविकांत तुपकर यांनी आज मोर्चा येथे मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यांच्यातर्फे आणि या मोर्चामध्ये असंख्य शेतकरी सामील झालेले आहेत. आपण पाहू शकतो आपल्यासोबत रविकांत तुपकर आहे. रवी भाऊ, आज कशासाठी मोर्चा काढण्यात आला? पीक विमा कंपन्यांनी हजारो कोटी रुपये मिळवले, परंतु शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा या विमा कंपन्या द्यायला तयार नाहीत. नेते यावर काही बोलायला तयार नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. हे बघा, ते इथे जेसीबीच्या माध्यमातून इथे फुलांचा वर्षा होत आहे शेतकऱ्यांच्या मार्फत. आणखी विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असं सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खासदार म्हणतायत. सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार का अंडरवाला बसले का? त्या विमा कंपनीच्या उरावर बसून आम्हाला पीक विमा देत नाही. आजपर्यंत 100% पीक विमा मिळाला पाहिजे होता, परंतु अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नाही. थोडे पैसे टाकून शेतकऱ्यांना लालूच दाखवतात. 100% पीक विमा यांच्या उरावर बसून घेतल्याशिवाय थांबणार नाही. आजचा मोर्चा हा ट्रेलर आहे. इथून पुढे काय आंदोलन होणार, याचा काय होणार ते आम्ही आता मोर्चामध्ये सांगू. संपूर्ण कर्जमुक्ती, 100% पीक विमा आणि शेतीला मजबूत असं कंपाऊंड आणि घरकुलाचं अनुदान या सगळ्या मागण्या घेऊन आजचा मोर्चा निघालेला. आता राजू शेट्टी सोबत होते, आतापर्यंत तुम्ही राजू शेट्टीच्या संघटनेतून बाहेर निघालात. तुमची भूमिका आता पुढची पक्षाची काय राहणार आहे? राजू शेट्टी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. त्या विषयावर मला काहीच बोलायचं नाहीये. त्यांचं राजकारण त्यांना लखला बसो. महाराष्ट्रातला शेतकरी माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा आहे. तर हे होते आपल्यासोबत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टीशी संपर्क केलेला आहे. काही संबंध राहिलेला नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी मी लढणार असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसा, मी संजय जाधव, साम टीव्ही, मेहकर, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.